मागत, भीक नाही मागत. आपल्याला माहित नाही नजरांना कशाला म्हणायचं. यांना मी विनंती करतो, बडे काका बोलण्यापूर्वी त्यांची थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतो. तर आज दशनाम गोसावी समाजातर्फे जे इथं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मराठवाडा इनाम हक्क परिषदेद्वारे आज मराठवाड्यातील इनामधारकांच्या हक्क व अधिकारांकरिता जे आहे ते या धरणे आंदोलनाचं प्रामुख्याने जे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. आपणा सर्वांना माहीत आहे बंधूंनो की 2026मध्ये जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागाकरिता जो इनाम हक्क संदर्भात एक नवीन अधिनियम जे आहे ते सरकार पारित करते, परंतु प्रामुख्याने मराठवाडा विभाग हा त्यातून वगळण्यात आलेला आहे आणि इथे पूर्वपरंपरेनुसार निजाम काळापासून काही कायदे जे ते अस्तित्वात आहे आणि त्याला अनुसरूनच इथल्या सर्व इनाम जमिनीचं कार्यप्रणाली चालत असते आणि ही कार्यप्रणाली चालत असल्यामुळे इथल्या अनेक इनामधारकांना अनेक अडचणींना जे ते सामोरं जावं लागतंय आणि त्या अडचणी त्यांच्या दूर व्हाव्यात यासाठी ह्या सर्व या हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि निश्चित याद्वारे प्रामुख्याने मागणी हीच आहे की पूर्वपरंपरेनुसार मराठवाड्यामध्ये जे अधिनियम पूर्वी लागू आहेत इनामधारकांकरिता ते अबोलिश करण्यात यावे अथवा त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुधारणा करण्यात यावी आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागासाठी जो कायदा इनामधारकांसाठी लागू आहे तोच कायदा या भागासाठी मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी लागू करण्यात यावा, ज्याद्वारे येथील इनामधारकांना सर्व हक्क अधिकार आणि त्यांना जे ते त्यांच्या पूर्ण संरक्षण जे ते मिळेल. एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. मी ॲडव्होकेट राजेंद्र बन आज या इनाम हक्क परिषदेच्या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला मागणी करतो की आम्हाला दुजेभाव न करता तुम्ही आम्हाला या इनाम जमीन हक्क 2026 अधिनियमांमध्ये घ्यावं आणि जुने पुराणे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करून घ्यावी आणि आम्हाला हक्क अधिकार मिळावा. त्यामध्ये पीक विमा असेल, त्याचबरोबर कर्ज असेल आणि त्या जमिनीचा आम्हाला मालकी हक्कही असेल. तर ह्या सर्व आम्ही हा पिंजलेला समाज आहे. या ठिकाणी भीक मागायची वेळ आलेली, आमच्या पिढ्यांना भीक मागायची वेळ आलेली. कुठलाही हक्क अधिकार नसल्यामुळं आम्हाला आमच्या पिढ्यांना शिक्षण देता येत नाही. आर्थिक टंचाई असल्यामुळं बाकीचाही कुठलाही लाभ भेटत नाही. शेतकरी म्हणून कुठलाही सेवा भेटत नाहीत, आम्हाला अधिकार भेटत नाही. तर या निमित्तानं आम्ही सरकारला जाग आणण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्हाला जर त्या अधिनियमामध्ये घेतलं नाही, आम्ही हे सूचना देतो सरकारला की आम्हालाही त्याच्यामध्ये घ्यावं आणि नाही घेतलं तर आम्ही अगदी राज्यभर आंदोलन करणार आहोत. आम्हाला संपूर्ण राज्यभरातून इथं सपोर्ट आहे. त्यांनी सर्वांनी समर्थन दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तर या निमित्ताने आम्हाला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही पण या भारतामध्ये राहतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्ही हिंदुत्ववादी असूनही आम्हाला भीक मागायची वेळ आपण आणलेली आहे, येऊ देऊ नये आणि हा कायद्यामध्ये बदल करून आम्हालाही त्याचा लाभ द्यावा आणि त्याच्यामध्ये घ्यावा अशी या ठिकाणी सूचना सरकारला या निमित्ताने करत आहोत. आपलं नाव? मी ॲडव्होकेट राजेंद्र बन, बीडवरून. आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. मी श्री महंत दत्तात्रय गिरी महाराज भक्तिमुक्त दशनाम गोसावी समाज परिषद महाराष्ट्र असा बीड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आज या आंदोलनाच्या निमित्तानं या मीडियासमोर मला असं सांगायचं आहे की आज रोजी सरकार एक इनाम निर्मूलन कायदा करू पाहते, अर्थात करण्याच्या तयारीत आहे. मात्र हा कायदा करत असताना आम्ही या कायद्याचं प्रारूपाचं अगदी स्वागत करतो आहोत. परंतु आमची खंत अशी आहे की या कायदा करत असताना सरकारने खरं तर एका महाराष्ट्रासाठी सर्व कायदा सारखा पाहिजे होता, परंतु त्यांनी मात्र महाराष्ट्रामधून मराठवाड्याला मात्र वेगळं केलेलं आहे. असं न करता सरकारने अगदी त्या कायद्यामध्ये आम्हा मराठवाड्यामधल्या सर्व इनामधारकाला सुद्धा सामावून घ्यावं, आमच्यासाठी सुद्धा तो या ठिकाणी कायदा लागू करावा. याकरता आम्ही आज रोजी सर्व मराठवाड्यामधील पश्चिम महाराष्ट्रामधील सुद्धा हजारो या ठिकाणं इनामधारक इथंही आंदोलनाच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत. सरकारला आम्हाला असं सांगायचं आहे की सरकारनं जागं व्हावं, आमच्या रोजीरोटीचा विचार करावा. कारण की या इनामाच्या निमित्तानं
ज्या काळी इनाम बहाल झाले तेव्हापासून आज पिढीला पिढ्या अगदी आम्ही देशसेवा, समाजसेवा, ईशसेवा घडावी म्हणून तनमन धनाने आम्ही अगदी देशाची सेवा, त्या मंदिर मठांची सेवा, देवतांची सेवा करत आलेलो असताना सुद्धा आमच्यावर सरकार मात्र आज अन्याय करत आहे. या अन्यायालाच वाचा फोडण्यासाठी आम्ही आज एकत्रित आलो आणि एवढं करून आता आम्ही निवेदन दिलेलंच आहे. माननीय आयुक्त साहेबांकडे निवेदन सादर केलंय. आयुक्त साहेबांनी आम्हाला स्वतः आश्वासन सुद्धा दिलंय की तुमचं जे घराणं आहे, तुमचं जे म्हणणं आहे आम्ही सरकारपर्यंत पोहोचते करूयात. मात्र आमचं असं सरकारला सर्वांना सांगणं आहे, तुम्ही जर या ठिकाणं आता जागे झालं नाहीत तर आम्ही मात्र थांबणार नाहीत. आम्ही पूर्ण या ठिकाणं मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचू, इनामधारकापर्यंत पोहोचू, त्यांना याबाबत आम्ही जागं करू, सर्वांना सोबत घेऊ. आणि एवढंच नाही, मुंबईपर्यंत असेल काय, दिल्लीपर्यंत असेल काय, आणि शेवटी मात्र एवढ्यावरून सरकार नाही जागं झालं तर महसूल मंत्री स्वतः बावनकुळे साहेब यांच्या स्वतः घरापर्यंत हे आंदोलन जाईल. आम्ही त्या घराला घेराव घालू, आम्ही अगदी त्यांच्यापर्यंत हे म्हणणं पोच करू. आणि नाही जर या ठिकाणी म्हणणं पोच केलं तर कुठल्याही टोकापर्यंत या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवूया. म्हणून आम्ही कळकळीची विनंती करतो की सरकारने जागं व्हावं आणि आमच्या या मागण्या अगदी खुशीनं मान्य कराव्यात अशी आमची सरकारला या निमित्तानं या ठिकाणं आमचं मागणं आहे. तुम्ही आज या ठिकाणी म्हणणं समाजापर्यंत पोहोचतायत. सर्व मीडियांच्या या ठिकाणं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धरणे आंदोलन आहे ते कशाच्या बाबतीत आहे जरा सांगा. प्रथम आज जो आमचा शासनाने आज ज्या हरकती मागवलेल्या आहेत, ज्या इनाम हक्काचे, ज्या जो नवीन जी आर आपले राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी नवीन जी आर जो ज्या इनामी जमिनीवर ज्यांचा जो हक्क असेल तो कायम करण्यात येणार आहे. त्यामुळे काय होणार, जे आमचे पूर्वीपासून जे 500-700 वर्षापासून जे इनामधारक गोसावी समाज असेल, गुरव समाज असेल, जे मंदिराचा पूजा अर्चा करतात त्यांच्यावर ह्या जी आरमुळे त्यांच्यावर तो पोटाचा प्रश्न उपलब्ध होणार आहे. त्या जी आरवर अतिक्रमण होणार आहे. भूमाफियांनी त्या ज्या इनामी जमिनीवर जो कब्जा केला आहे तो कायम करण्यात येणार आहे. आणि जो खरा भूमीधारक आहे तो त्या आपल्या त्या सुविधांपासून वंचित होणार आहे. त्यामुळं आमचा हा गोसावी समाज आज अतिशय त्रस्त झालेला आहे. आणि शासनाकडे आम्ही पण ह्या ज्या आपल्या देशाचे आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. घटनेने, संविधानाने आम्हालाही अधिकार दिला आहे की आमच्या जमिनी, आमच्या ज्या इनामी जमीन मराठवाड्यात याचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. या जमिनी शासन गिळंकृत करू इच्छित आहे. म्हणून याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि याच्या पुढचं आंदोलन आमचं असं असणार आहे, जर आमच्या ह्या नवीन जी आर हा जो आमचा हक्क आहे, आमच्या गोसावी समाजाचा हक्क हिसकावणारा जी आर जर रद्द झाला नाही तर आम्ही पुढे आझाद मैदान येथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. अन्यथा बावनकुळे साहेबांच्या घरासमोर आम्ही संकनात डोक्याला भस्म लावून झोळी पावडी, आमचा जो पारंपरिक वेश आहे गोसावी समाजाचा, त्या वेशात आम्ही आंदोलन करण्याचा आमचा सर्वांचा निर्धार आहे. त्यामुळे विनंती शासनाला की त्वरित लवकरात लवकर ह्या आमच्या इनामाचा जो प्रश्न आहे तो सॉल्व करावा. हा जो तुम्ही जो अन्यायकारक जी आर आणला तो रद्द करावा, एवढी आमची शासनाला हात जोडून आणि नम्र विनंती की तुम्ही पाठीवर मारा परंतु पोटावर मारू नका. आम्ही जी पूजा अर्चा करतो इतक्या वर्षापासून आमचा समाज हा मंदिर समाज पूजा अर्चा करू, त्याच्यावर हा अन्याय होता कामा नये, एवढीच आम्हाला शासनाला. आधी जनता संपूर्ण महाराष्ट्रातून जी आली, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, लातूर, उस्मानाबाद, सर्व महाराष्ट्रातून जनता रस्त्यावर आली. तर तुमचं नाव सांगा दादा. कैलासगिरी गोसावी सेना महाराष्ट्र अध्यक्ष. पश्चिम महाराष्ट्रातून, नाशिकमधून आलेले, परंतु मराठवाड्यावर हा अन्याय हा दशनाम गोसावी समाजाचा कोणताही बांधव सहन करणार नाही. त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची आमची पुढील तयारी असणार आहे. जर तुमच्या आता